नमस्कार मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुनश्च एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जलसंपदा विभागाचा फायनल कट ऑफ किती लागणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पाहायचं आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीनच आला असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटेचं बटन प्रेस करून घ्यायचं आहे. तर आजच आपला जलसंपदा विभागाची आन्सर की रिलीज झालेली आहे. तर यानुसार आपला फायनल कट ऑफ किती लागणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही. तर चला मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर सर्वात प्रथम कॅटेगरी आहे जनरल म्हणजेच ओपन कॅटेगरी. तर ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ हा 174 पर्यंत जाऊ शकतो. तर या दरम्यान तुम्हाला किती मार्क्स पडले ते मला कमेंट करून सांगा. त्यानंतरची कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरी. तर ओबीसी या कॅटेगरीसाठी कट ऑफ जाण्याची शक्यता आहे 172 दरम्यान. तर 2 मार्काचा फरक आहे ओपन आणि ओबीसी यामध्ये. त्यानंतरची कॅटेगरी आहे ईडब्ल्यूएस. तर ईडब्ल्यूएस या कॅटेगरीसाठी किती कट ऑफ जाऊ शकतो तर 172च. तर पाहू शकतो ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये काही फरक नाही आहे. त्यानंतर आहे एससी कॅटेगरी. तर एससी या कॅटेगरीसाठी कट ऑफ हा आपला 165 पर्यंत जाऊ शकतो. तर पाहू शकता 5 ते 6 मार्काचा फरक आहे फक्त. तर जागा खूप कमी असल्यामुळं हा कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आहे एस टी कॅटेगरीची. तर एस टी कॅटेगरीसाठी 153 कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतरची कॅटेगरी आहे एन टी कॅटेगरी. तर एन टी या कॅटेगरीसाठी कट ऑफ हा तर पाहू शकता 168 पर्यंत एन टी कॅटेगरीचा कट ऑफ जाऊ शकतो. तर पाहू शकता मित्रांनो आपला या वर्षाचा कट ऑफ किती आहे जाऊ शकतो. तर पाहू शकता जागा जर जास्त असल्या तर कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे या वर्षाचा कट ऑफसुद्धा हाय जाऊ शकतो. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. भेटूत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.